गुड इव्हनिंग फायटर्स. चलो ऑल ऑफ यू नवोदय फायटर्स, गुड इव्हनिंग. काल आपण पूर्ण ॲनालिसिस सिलेबसचं केलं बघा. आज आपल्याला चॅप्टरला स्टार्ट करायचं आहे, पहिला चॅप्टर. बरोबर आहे? यस. एकच मिनिट. चला एक मिनिट. आले सर्वजण? ओके. आता याच्यामध्ये बाळांनो आपण कालच्या लेक्चरमध्ये हा पूर्ण जो आहे तो पूर्ण जो सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसचं पूर्ण अनालिसिस केलं बघा. बरोबर आहे? यस. तर आता आपल्याला सुरुवात करायची आपल्या पहिल्या चॅप्टरला. आजपासून आता आपलं लेक्चर सुरू झाले, तर त्याच्यामुळे नोटबुक व्यवस्थित मेंटेन करा. त्या नोटबुकमध्ये दररोज लिहित चला. दररोजचे लेक्चर त्याच्यामध्ये अटेंड करत चला. त्याचे नोट्स, त्याच्यानंतर त्याचं रिव्हिजन, त्याची प्रॅक्टिस त्या दिवशीच झाली पाहिजे. ओके. आठवड्यातून आपल्याला 3 दिवस मिळतात, त्याच्यापैकी आपण 4 दिवस घेणार आहे. सॅटर्डेला पण आपलंच लेक्चर असेल, म्हणजे उद्या पण आपलंच लेक्चर असेल नवोदयचं. बाकीच्यांना सरांचं असणार आहे. ठीक आहे? पाहता मग याच्यामध्ये आपल्याला आठवड्यामधून 2 दिवस मॅथ्सला आणि 2 दिवस रिझनिंगला. रिझनिंग मध्ये काय आहे, पूर्ण चॅप्टर कोणते येतं, डायग्राम आले येतं. त्याच्यामुळं तिथे आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. एका लेक्चरमध्ये एक चॅप्टर होईल अशा पद्धतीचे ते चॅप्टर आहेत. राईट? म्हणजे याचा अर्थ याचा सिलेबस आपला जास्त दिवस चालणार नाही. आपलं रिव्हिजन पण झालं पाहिजे पुन्हा, है ना. ऍट द एंडला परीक्षेच्या अगोदर आपलं रिव्हिजन झालं पाहिजे, आपला प्रॅक्टिस झालं पाहिजे, पेपर सेट झाले पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत पुढे. आता हे पूर्ण आपण एक एक चॅप्टर कन्सेप्ट क्लिअर करत जाऊ आणि मग पुढे असं करू. ओके. चला. तत्पूर्वी बाळांनो काय, तर ही जी नवोदयची परीक्षा आहे ही वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी द्यायला पाहिजे. का? कारण याच्यामध्ये आपण मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषदच्या शाळेत शिकत असेल किंवा कुठल्याही सेमीच्या शाळेत शिकत असेल, सेमी माध्यमामधून, तरी सुद्धा त्या विद्यार्थ्यांनी द्यायला पाहिजे. कारण आपलं जर नवोदयमध्ये सिलेक्शन झालं तर बाळांनो आपल्याला 12वी पर्यंत सीबीएसई लेवलचं एज्युकेशन फ्री असतं. बरोबर आहे? म्हणजे तुम्हाला नीट JEE ची तयारी करायची असेल, कुठल्याही परीक्षेची तयारी करायची असेल तर ती आपोआप त्याच्यामधून होऊन जाते. राईट? त्यासाठी वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी काय करायचंय, नवोदयची ही परीक्षा द्यायची आहे. बरं ठीक आहे. समजा काही जण म्हणले मला नाही जायचं नवोदयमध्ये. समजा एखाद्याचे खूप श्रीमंत घरचा विद्यार्थी आहे, त्यानं म्हटलं नाही मला जायचं नाही नवोदय. न जाऊ द्या ना, पण भविष्यात ज्या स्पर्धा परीक्षा द्यायच्या त्याचा तर फायदा होईल. म्हणून परीक्षा प्रत्येकानं द्यायलाच पाहिजे. कोणतीच परीक्षा तुमच्या एक लक्षात ठेवा, कोणतीही परीक्षा असो, मग ती चित्रकलेची असो, कोणती असो, परीक्षा कधीही सोडायची नाही. प्रत्येक परीक्षा द्यायची. बरं, तुम्ही चित्रकलेची परीक्षा देत असताना तुम्हाला एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट नावाच्या परीक्षा येतात. हो. तर त्या परीक्षा जर तुम्ही पास झालेले असाल तर तुम्हाला जेव्हा भविष्यामध्ये MPSC मार्फत जागा निघतात ना, तर त्या फक्त एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट नावाच्या परीक्षेच्या, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिले तेच विद्यार्थी त्या परीक्षेला बसू शकतात. म्हणजे किती भारी आहे. सेपरेट याच्या जागा निघतात बाळांनो. नोकरी सेपरेट या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी असतात. म्हणून आपण काय करायचं, प्रत्येक परीक्षा देत राहायचं, है ना. मग नवोदय असेल, स्कॉलरशिप असेल, कोणती असो, परीक्षा देत राहायचं. मार्गदर्शन उपलब्धच आहे, बॅचेस सुरू झालेले आहेत. त्याच्यामुळं आपल्याला हे बघा, रेग्युलर अभ्यास करा, रेग्युलर क्लास करा, तुमचं सिलेक्शन 100% आहे. 100% सिलेक्शन आहे. फक्त काय, तुम्ही रेग्युलर व्यवस्थित अभ्यास करा, दररोज क्लास करा, तुमचं सिलेक्शन आहे. म्हणून म्हटलं की बाबा तुमचे जे मित्र असतील त्यांनाही सांगा आणि प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गातल्या कळू द्या की बाबा नवोदयची परीक्षा किती महत्वाची आहे. लक्षात? ओके. चला मग सर्वांना सांगा आता, आणि आपल्या सुद्धा नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहित चला. सर्वांना, इतर विद्यार्थ्यांना लिंक पाठवत चला. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जॉईन करा, म्हणजे त्यांना कळेल का बाबा इथं दररोज क्लास होतोय. आणि तुम्हाला काही अडचण आली तर मला सांगा, बायलँग्वेज आपण घेतोच. तरी काही वाटलं तुम्हाला तरी सांगा. ओके. चला या. आता पहिला जो चॅप्टर आहे आपला त्याचं नाव आहे संख्या. काय आहे? संख्या. ज्ञान म्हणून पुढं याला म्हणतो आपण नंबर सिस्टम. ओके. मॅथचा सिलेबस आहे. कारण रिझनिंग मध्ये काही हेच नाहीये. रिझनिंग मध्ये काय आहे, सगळे डायग्रामच आहेत, है की नाही. त्याच्यामुळं रिझनिंग मध्ये तेवढं हे नाहीये. चला, नंबर सिस्टम आलंय.
ओके, आता याच्यामध्ये आपण ऑलरेडी बेसिकमध्ये हा पार्ट शिकलोय, परंतु नवीन काही विद्यार्थी येतात त्याच्यामुळं आणि आपल्याला पहिल्यापासून घ्यायचं त्याच्यामुळे बेसिक पासूनच होईल आणि ॲडव्हान्स लेवल पर्यंत आपला हा चॅप्टर होईल. ठीक आहे, पहा आता आता याच्यामध्ये काय असतं या नंबर सिस्टम मध्ये आपल्याला संख्या रेषा नाही बरं म्हटलं, संख्या रेषा नाही म्हटलं, काय म्हटलंय संख्या ज्ञान म्हटलंय. म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत त्याच्यावरती कशा प्रकारचे प्रश्न येतात तेवढंच आपल्याला याच्यामध्ये दिलेलं आहे. कळालं तुम्हाला? येस ऑर नो? यस. ओके, चला मग आता पहा याच्यामध्ये तुम्हाला पहिला जो पार्ट आहे तो दिलाय बघा नैसर्गिक संख्या. काय दिला? नैसर्गिक संख्या. राईट, नैसर्गिक संख्या ज्याला म्हणतो आपण नॅचरल नंबर. काय? नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या. काय म्हणायचं? नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर. ओके, आता बाळांनो तुम्ही सर्वजण चौथी मधून 5वी मध्ये आलात, बरोबर आहे. तुमच्यापैकी काही जण मराठी माध्यमामध्ये आहेत, काही जण सेमी मध्ये आहेत, काही जण इंग्लिश मीडियम मध्ये आहेत, बरोबर आहे. तर याच्यामध्ये आपण लिहिताना दोन्ही लँग्वेज मध्ये लिहितोय. मराठी मीडियम वाल्यांनी मराठीमध्ये लिहायचं, इंग्लिश मीडियम वाल्यांनी इंग्लिश मध्ये लिहायचं आणि प्रॉब्लेम घेताना सुद्धा मी बायलँग्वेजच घेणार आहे, म्हणजे कोणाला लँग्वेजचा प्रॉब्लेम येणारच नाहीये. ठीक आहे, तयारी कशातूनही करा. ओके, यस. चला आता या नैसर्गिक संख्या कोणाला म्हणायचं? एक साधं वाक्य आहे पहा. आता ज्यांनी मागचे लेक्चर केले त्यांना हे तोंडपाठ झालेलं आहे, बरोबर आहे ना. हा, पण आपल्याला परत आता बेसिक पासून लिहावं पण लागणार आहे, समजून घ्यावं पण लागणार आहे आणि याच्यावरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावं लागणार आहे, कारण मागच्या वेळेस आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले नव्हते, बरोबर आहे ना. यस. चला मग आता नेमकं कोणाला म्हणायचं? नैसर्गिक संख्या. नैसर्गिक म्हणजे काय? निसर्ग, बरोबर आहे. मग निसर्गात सापडणाऱ्या संख्या आहेत का? कुठं सापडतात? ह्या जंगलात सापडतात का? होय. नैसर्गिक संख्या म्हणजे काय? अरे बाळांनो, ज्या संख्यांचा वापर आपल्या दररोजच्या जीवनामध्ये आपण करतो ना, कशासाठी करतो? मोजण्यासाठी करतो. कसं मोजतो? आज मी 4 चपात्या खाल्ल्या. काय खाल्ल्या? 4 चपात्या. मोजल्या की नाही तुम्ही? 4. हा, मग आज मी 1 डझन आंबे खाल्ले. किती डझन खाल्ले? 1 डझन खाल्ले. मोजले की नाही तुम्ही? बरोबर आहे. यस. आज मी 4 किलोमीटर मॉर्निंगला पळालो, सकाळी सकाळी पळालो. किती किलोमीटर? 4 किलोमीटर. तुम्ही काउंट केलं की नाही? केलं. मग हे जे 4, 1 डझन, मी 4 चपात्या खाल्ल्या, हे 4, 1, 5 हे काय आहे? तर हे नंबर्स आहेत. याचा वापर काय केला तुम्ही? मोजण्यासाठी केला. कशासाठी केला? मोजण्यासाठी केला. मग मोजण्यासाठी दररोजच्या जीवनामध्ये ज्या संख्यांचा वापर होतो त्या संख्यांना म्हणायचं नैसर्गिक संख्या. पहा आता मी तर दोन्ही लँग्वेज मध्ये लिहितो. इथे लिहा, ज्या संख्यांचा वापर है ना. नाहीतर तुम्ही म्हणसाल सर हे तर नैसर्गिक आहे, मग हे काय निसर्गात सापडतं का हो? का जंगला बिंगलात जावं लागतं का शोधायला याला? होय, का शेताबितात सापडतो कुठं? नाही ना. नैसर्गिक म्हणजे काय? दररोजच्या जीवनामध्ये आपल्या. ओके, चला. ज्या संख्यांचा वापर दैनंदिन जीवनामध्ये किंवा व्यवहारात म्हणू शकता तुम्ही, जीवनात किंवा व्यवहारात मोजण्यासाठी केला जातो. आता सगळ्या संख्या मोजण्यासाठीच वापरतात. मोजण्यासाठी केला जातो. पहा, मोजण्यासाठी केला जातो त्या सर्व संख्यांना काय म्हणायचं? नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या, बरोबर आहे, म्हणतात. तसेच आता मोजण्यासाठी करतात म्हणल्यानं काहीतरी म्हणतच असतील की त्यांना. तसेच त्यांना मोज संख्या असे म्हणतात. मोज संख्या असे म्हणतात. मोज संख्या असे म्हणतात. त्यांना मोज संख्या असे म्हणतात, बरोबर आहे. आता याला आपण इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी पहा, द नंबर विच इज यूज इन अवर डेली लाईफ फॉर काउंटिंग. पहा, द नंबर
which is used in our daily life for counting. The number which is used in our daily life for counting is known as natural numbers. Okay, is known as natural numbers, and it is also known as counting numbers. It is also known as काउंटिंग नंबर्स. बरोबर आहे, काउंटिंग नंबर्स इम्पॉर्टंट आहे बाळांनो. हे काउंटिंग नंबर्स हा आपला सिलेबस मधला पहिला पॉइंट आहे. हा काउंटिंग नंबर, इट इज ऑल्सो नोन ॲज काउंटिंग नंबर. ठीक आहे, चला फास्ट लिहा. मग मी तुम्हाला एक उदाहरण सांगेल आता की डेली लाईफ मध्ये कोणत्या नंबर्सचा यूज होतो आणि कोणत्या नंबर्सचा होत नाहीये. बरोबर आहे, चला एवढं लिहा आणि डन बोलत चला, म्हणजे मला कळेल की तुमचं लिहिणं झालंय. चलो हर्ष महाराज, शौर्या, सात्विक, चलो बेटा फास्ट. और बाकी के लोग भी बोलो, कमेंट करो. गुड इवनिंग, गुड इवनिंग. बताओ ई में क्या होगा, कौन से नंबर आएंगे, कौन से नहीं आएंगे, बताओ. पहले इसको नोट करो और डन बोलो, हो गया तो. यस, हर्ष महाराज डन. बर पहा आता, एकदम व्यवस्थित आपण सगळे चॅप्टर बेसिक पासून घेणार आहे. फक्त तुम्ही दररोज क्लास करणं गरजेचं आहे. बाळांनो 100% तुमचं सिलेक्शन नवोदयला होणार. फक्त प्रामाणिक मेहनत पाहिजे आणि प्रामाणिक दररोजचं लेक्चर अटेंड करणं पाहिजे. नाहीतर घरचे मम्मी किंवा पप्पा म्हणताय म्हणून मी लेक्चर अटेंड करतोय असं नको व्हायला. ओके, यस, हां चला डन. शौर्या डन. ओके, आता बाळांनो मी तुम्हाला एक उदाहरण देतो. पहा, एक्झाम्पल असं आहे की कुठले, म्हणजे समजा तुम्हाला म्हटलं झिरोचा वापर आपल्या, मला दिसत नाही कोण म्हणतंय, सात्विक. वाय यू आर नॉट गेटिंग सिंग दिस क्लास, बोलो व्हॉट इज द रिझन. सात्विक बेटा व्हाय. चलो ठीक आहे, या आपल्याला काय म्हटलं पहा, मी म्हटलं तुम्हाला की बा शून्याचा वापर डेली लाईफ मध्ये होतो की नाही. तुम्ही म्हणसाल होतोय, कस काय होतंय, हे घ्या बघा 10 शून्याचा वापर झाला आहे की नाही, असं म्हणणं आहे. बरं ठीक आहे. -1 -2 म्हणजे काय, निगेटिव्ह नंबर जेवढे येतं ऋण संख्या त्यांचा वापर डेली लाईफ मध्ये होतो का, बघा बरं. आठवा काहीतरी होत असेल, नाही मी उदाहरण सांगेलच तुम्हाला तसं. बरं अजून 1 2 3 म्हणजे काय, पॉझिटिव्ह इंटिजर्स, धनसंख्या, पॉझिटिव्ह नंबर्स यांचा वापर डेली लाईफ मध्ये होतो का बघा. यांचा वापर डेली लाईफ मध्ये होतो का बघा. चला मी उदाहरण देतो. पहा आता, समजा आता मामाच्या गावावरून तर आले ना आता, त्याच्यामुळे आता मामाच्या गावाला कशाला गेलते, आंबे खायला गेलते है की नाही. बरं आता मामाच्या गावावरून आले, आंबे संपले तिथले, मग आता वापस आले. आता कुठं चालले, शाळेला चालले. बरोबर आहे. बर सकाळी सकाळी काय झालं, शाळेला जात असताना तुमचे पप्पा तुम्हाला काय केलेत, शाळेला सोडतो म्हटलेत. ठीक आहे, चल मी सोडतो म्हटलेत. अजून आपली बस वगैरे काही नाही आहे, 1 तारखेपासून बस आहे, तोपर्यंत मी सोडतो म्हटले. ठीक आहे, मग तुम्ही काय केले, पप्पाच्या गाडीवरती पप्पा सोबत गेले आणि पप्पा म्हटले अरे यार आपल्या गाडीत पेट्रोल कमी आहे की राव आज, मग आपल्याला पेट्रोल भरावं लागेल की नाही. हा मग गेले पप्पा, म्हणले चल पेट्रोल पंपावर जाऊ. मग गेले. आता पेट्रोल पंपावरती गेल्याच्या नंतर पेट्रोल पंपावाल्याला तुम्ही काय म्हटले, मला 2 लिटर पेट्रोल द्या. पेट्रोल पंपवाला देईन का नाही, देईन ना, देणार की नाही, देईल तो. का, कारण त्याला माहिती आहे 2 लिटर हे घ्या, पैसे द्या 2 लिटरचे आणि चला पेट्रोल घ्या. दिला, काही म्हटला का, काहीच म्हटला नाही. ठीक आहे, बर मग आता तुम्ही गेले, पप्पानं तुम्हाला शाळेला सोडलं वापस. मग तुम्ही काय केले, आता पप्पा कुठेतरी जॉबला गेले असतील ना, दिवसभर त्यांच्या शाळेला असतील, कुठं जिथं जॉबला असतील तिथं गेलेत. मग वापस काय केले पप्पा, संध्याकाळी पुन्हा तुम्हाला न्यायला शाळेला आले. बर मग आता शाळेवरून जाता जाता पप्पा काय म्हटले, चल पुन्हा आपण काय करू, पेट्रोल टाकूत म्हणले गाडीमध्ये. बर मग आता तुम्ही पेट्रोल पंपावरती गेले आणि
पेट्रोल पंपावाल्याला काय म्हटले की मला 0 लिटर पेट्रोल दे. पेट्रोल पंपावाला देईन का? देईन का त्यानं 0 लिटर? त्यानं असा बघायला लागला, काय येडबीड लागलं का म्हणला सर तुम्हाला, है की नाही? 0 लिटर कुठं पेट्रोल असतं का? बरोबर आहे. म्हणजे त्यालाही कळालं की बा 0 नाहीच वापरत आपण. शून्याचा वापर होतो का? नाही होत. त्याच्यामुळे शून्याचा वापरच होत नाही. मग त्यालाही माहिती आहे. मग काय म्हणला, असं कुठं असतं का सर? व तुम्ही माझी मजाक करायला म्हणते हा ना, 0 लिटर पेट्रोल द्या म्हणून. नसते ना. हा, मग त्यानं म्हटला बा 0 कुठं वापरतो करा आपण नैसर्गिक आपल्या दररोजच्या जीवनामध्ये व्यवहारामध्ये नाहीये. मग त्यामुळे शून्याचा वापर होत नाही. बघा, धनसंख्यांचा झाला, तुम्ही 2 लिटर म्हणा, 3 लिटर म्हणा, 4 लिटर म्हणा, 5 लिटर म्हणा, 1000 लिटर म्हणा, लाख लिटर म्हणा, ते तुम्हाला पेट्रोल देईल. पण तुम्ही जर त्याला म्हणले ना मला 0 लिटर पेट्रोल दे ना, द्या द्यायच ना, है ना. मग तुम्हाला काय म्हटला, अबाई तुम्हाला देना म्हटला मी 0 लिटर कुठं असता का तुम्ही, चला असा म्हणला. बरोबर आहे. मग तुम्ही काय म्हणले, नाही मला 1 लिटर दे. मग त्याने 1 लिटर टाकलं, तुम्ही घरी आले. बरोबर आहे. शून्याचा वापर झाला नाही. आता वापस पुन्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी गेले आणि पेट्रोल पंप, त्याच पेट्रोल पंपावर गेले आणि काय म्हणले माहितीये त्याला म्हटले मला -1 लिटर पेट्रोल दे. त्यानं तुमच्याकडे बघला आणि जोरात असा हाणून घेतला. कस काय? अरे बा, कुठं मायनस असतं का म्हणा, मायनस कुठं असतं का? मी जर म्हटलं -2 लिटर पेट्रोल द्या, देईन का त्यानं? नाही ना. मग ते टेन्शन मध्ये आला. साहेब म्हणला मायनस कुठं असतं का? असं नसतं ना मायनस. मग त्याला माहिती आहे मायनसचा वापरच होत नसतो. शून्याचाही होत नाही. -1, -2, -3 म्हणजे कुठल्या निगेटिव्ह नंबरचाही वापर होत नाहीये. आलं लक्षात तुमच्या? मग ह्याच्यापैकी कोणाचाच वापर होत नाही. मग वापर होतो कोणाचा? तर 1चा होतो, 2चा होतो, 3चा होतो, 4चा होतो, असं इन्फायनाईट दम योस्तोळ होतो. किती घ्या होतो. पण ह्याचा होतो का? नाही होत. मग आपण काय म्हणायचं? आपण म्हणायचं की बाबा शून्याचाही होत नाही, निगेटिव्ह नंबरचाही होत नाही. मग तुमचा नैसर्गिक संख्येमध्ये पहिली कोणती संख्या आहे? ती 1 आहे. मग नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होते. 0 येतं का? नाही. निगेटिव्ह नंबर्स येतं का? नाही. ओके, यस. त्याच्यामुळं ते आपल्याला इथे घेता येणार नाहीत. मग आता इथं लिहिताना आहे ना, खाली असं लिहायचं आपल्याला. एक एक्झाम्पल पहा. इथं लिहा. एक्झाम्पल लिहिताना असं लिहा, 1 2 3 4 5 डॅसन डॅश डॅसन डॅश डॅसन डॅश. काय? डॅसन डॅश अप टू इन्फायनाईट. म्हणजे काय? दमयोस्तोर लिहित चला तुम्ही. त्या सगळ्या संख्या वापरल्या जातात दररोजच्या जीवनामध्ये. अरे समझेस की नहीं समझेस? समझेस. चलो इतना जल्दी लिखो और हेडिंग लिखो दूसरी वाली. हेडिंग नाही, सॉरी, याच्या पुढचा पॉइंट लिहा. 0 आणि सर्व ऋण संख्या यांचा वापर व्यवहारात केला जात नाही, तेवाला. ठीक आहे. हा, अरे कमेंट दिसणार चालल्यात मला खालच्या. चला तुम्ही लिहा तोपर्यंत तेवढं. 1 मिनिट. वरद महाराज, गुड इव्हनिंग. सात्विक बेटा तुला का दिसत नाही? आता दिसतंय ना? हा, लेक्चर तर ओके आहे. रिजॉईन करा, रिजॉईन. एक 92 कमेंट करा, कमेंट करा. सात्विकला काय म्हणा, सात्विक बेटा असं करा, त्याला कमेंट करा. त्याला दिसणार चाललंय. कमेंट दिसते का बघा. रिजॉईन कर असं त्याला मेसेज करा. हा, वरद, हर्ष बेटा काय करा, एक मेसेज करा त्याला. कोणाला? सात्विकला दिसणार चाललंय ना, तर एक मेसेज करा असा कमेंट मध्ये. हा, ओके, जॉईन, रिजॉईन कर म्हणून. म्हणजे काय करायचं वळानो, जेव्हा तुम्हाला लेक्चर वगैरे काही दिसत नसेल ना, तर रिजॉईन करायचं. म्हणजे पूर्ण कट करायचं, वापस जॉईन करायचं. चला, इथपर्यंत झालं का? ओके. आता पुढचा पॉइंट पहा. महत्वाचा पॉइंट. आता पहा, 0 आणि पहा 0 आणि सर्व ऋण संख्या यांचा वापर, 0 आणि सर्व ऋण संख्या यांचा वापर
व्यवहारात ए वळानो दिसतंय का बघा, का हँडरायटिंग मोठी काढू, केला जात नाही, केला जात नाही, म्हणून पहा, म्हणून शून्य आणि सर्व ऋण संख्या ह्या नैसर्गिक संख्या नाहीत, नैसर्गिक संख्या नाहीत, नैसर्गिक संख्या नाहीत, आलं लक्षात? ओके, मग खाली लिहा ना एक पॉइंट, काय, सर्व धन संख्या ह्या नैसर्गिक संख्या आहेत, कारण यांचा वापर व्यवहारात होतो, नैसर्गिक संख्या आहेत. ओके, नैसर्गिक संख्या आहेत, बरोबर आहे, यस. मग आपण खाली याला इंग्लिश मीडियम वाले लिहू शकता, पहा, 0 and all negative numbers, negative numbers are not a natural number because they are not used in our daily life, because they are not used in our daily lives only. व्हिडिओ स्टॉप झाला काय? थांबा, एकच मिनिट बाळांनो. काहीतरी प्रॉब्लेम आलाय, कारण लोडिंग येते ना व्हिडिओवर. बघा आता चालू झालं का? चला, ओके आहे का बाळांनो? आता काहीतरी लोडिंग येत होतं बघा, ओके आहे ना? यस. बिकॉज दे आर नॉट यूज इन अवर डेली लाईफ. एनी प्रॉब्लेम आता? नो. आता याच्यानंतर पहा, इथं म्हणू शकतो आपण ऑल पॉझिटिव्ह नंबर्स, ऑल पॉझिटिव्ह नंबर्स, all positive numbers are natural number, natural numbers. Okay, all positive numbers are natural number. अरे कळालं का? ओके, पहा आता झालंय. आता बाळांनो मग मला सांगा, सर्वात लहान, बघा, एक ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे, एक ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे, नैसर्गिक संख्या आहे, राईट. एक ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. सात्विकला का नाही दिसत बर? एक ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. रिजॉईन केलं की दिसतंय का? बघा बघा, चला
एक ही काय सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. आता मला सांगा बाळांनो, सुरुवातच एक पासून होते, 2 3 4 डॅशन डॅश डॅशन डॅश डॅशन डॅश डॅशन डॅश अप टू इनफायनाईट. मग आपण याला हे म्हणू शकतो का बघा, याचा स्टार्टिंग पॉइंट काय 1 आहे. मग नॅचरल नंबर नैसर्गिक संख्यांची सुरुवात एक पासून होत असून त्याचा शेवट तुम्हाला सांगता येतो का बघा. काय म्हटलं मी, इथं नैसर्गिक संख्यांची सुरुवात एक पासून होत असून त्याचा शेवट मात्र सांगता येत नाही. 1 इज द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर. काय म्हटलं त्यानं, 1 इज द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर. 1 इज स्मॉलेस्ट नॅचरल नंबर. स्मॉलेस्ट नॅचरल नंबर. 1 इज स्मॉलेस्ट नॅचरल नंबर. 1 इज स्मॉलेस्ट नॅचरल नंबर. बरोबर आहे. यस ऑर नो. दिसतंय आता. ओके डन. चला, 1 इज स्मॉलेस्ट नॅचरल नंबर. बर, आता एवढं नोट करा. मग काय करूत आपण, याच्या पुढचं आहे ना, जे काही नोट आहेत 2 3 4 नोट आहेत त्या नोट आपण नंतर पहा. पहिले एवढं कंप्लीट करा बरं आणि डन बोला. चला, ज्यांना दिसत नव्हतं त्यांनी फास्ट लिहा. आता दिसतंय तर ओके. हां, 1 इज अ स्मॉलेस्ट नॅचरल नंबर. नॅचरल नंबर स्टार्ट्स फ्रॉम 1 बट वी कांट से व्हॉट इज द एंड. We can't say largest number, but smallest number is 1. चलो डन. शौर्या डन. हर्ष डन. सात्विक बेटा झालं का, बोलो येस और नो. कंप्लीट. यस ओके. चलो, आता बाळांनो याच्या पुढे बघा काय आहे. स्टार्टिंग 1 पासून होते पण एंड सांगता येतो का आपल्याला, नाही. मग आपण काय म्हणू शकतो बघा याला, नैसर्गिक संख्यांची सुरुवात. बघा, नैसर्गिक संख्यांची सुरुवात एक पासून होत असून, एक पासून होत असून, एक पासून होत असून शेवट मात्र सांगता येत नाही. 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 काय, याची सुरुवात एक पासून होत असून शेवट मात्र सांगता येत नाही. नॅचरल नंबर स्टार्ट्स विथ 1. बघा, नॅचरल नंबर स्टार्ट विथ 1 but we can't say end of this natural number. डायरेक्ट लिहू शकता, we can't say end. राईट. हा एक महत्वाचा पॉइंट. आता दुसरा एक थिअरॉटिकल पॉइंट मी लिहून देणार आहे बाळांनो याच्या खाली. पाहता आपल्याला काय विचारतं माहितीये, सर्वात लहान पूर्णांक संख्या, सर्वात लहान पूर्ण संख्या, सर्वात लहान नैसर्गिक संख्या, नाही असं विचारतं. मग त्यावेळेस आपल्याला हे माहिती पाहिजे की स्टार्ट कुठून होतं, ठीक आहे, आणि याचा एंड कुठे होतो. स्टार्ट कुठून होतो आणि याचा एंड कुठे होतो.
चला कंप्लीट. हा बघा आता याच्यात झालं ना. आता मी काही पहिला पॉइंट लिहितो. एक पॉइंट पहा. पहा कोणत्याही दोन नैसर्गिक संख्यांची बेरीज. बघा काय बाळांनो आहे. कोणत्याही दोन नैसर्गिक संख्यांची बेरीज नेहमी. आता मी तुम्हाला हे जे पॉइंट लिहून देतोय ना, याच्या व्यतिरिक्त या नैसर्गिक संख्येमध्ये काहीच नाही बाळांनो. मग डायरेक्ट येतं काय, एकूण नैसर्गिक संख्या किती, त्यांची बेरीज किती, बस हे ते प्रॉब्लेम झाले. पण थेरॉटिकल पार्ट मध्ये संख्यांची बेरीज नेहमी नैसर्गिक संख्याच असते. नैसर्गिक संख्याच असते. आता हे करेक्ट आहे का रॉंग आहे बघा बरं. कोणत्याही दोन नैसर्गिक संख्यांची बेरीज नैसर्गिक संख्याच असते. पहा आता, सम ऑफ एनी टू नॅचरल नंबर इज ऑलवेज अ नॅचरल नंबर. सम ऑफ एनी टू नॅचरल नंबर, सम ऑफ एनी टू नॅचरल नंबर, सम ऑफ एनी टू नॅचरल नंबर इज always natural number. always natural number. बरोबर आहे. आता एक एक्झाम्पल पहा. आता याच्यामध्ये समजा 7 काय आहे, नॅचरल नंबर है ना, नॅचरल नंबर नैसर्गिक संख्या. बरोबर आहे. बर 3 काय आहे, 3 पण नॅचरल नंबर नैसर्गिक संख्या. बोथ आर नैसर्गिक संख्या, बोथ आर नॅचरल नंबर्स, राईट. मग यांची जर आपण सम केली तर सम काय आली 10. 10 इज ऑल्सो नॅचरल नंबर, म्हणजे काय नैसर्गिक संख्या. ही पण काय आहे, नैसर्गिक संख्या. म्हणजे यांची जी सम येते ना, ती सम कधी पण तुमची काय असणार आहे, ती नॅचरल नंबरच असणार आहे. 3 याच्यामध्ये आपल्याला पॉइंट विचारतात, बेरीज, गुणाकार आणि वजाबाकी. भागाकार विचारत नाहीत, कारण कधी काय होतं याच्यामध्ये, भागाकार हा पॉइंट मध्ये येतो. मग पॉइंट मध्ये आल्यानं आपण त्याला नाही म्हणू शकत ना, मग ते डेसिमल झाले ते है ना. त्याच्यामुळे हे 3च पॉइंट आहेत. चला पहिला पॉइंट याच्यात कंप्लीट करा. अजून 2 पॉइंट लिहायचे आपल्याला असे सेम टू सेम. चला व्यवस्थित नोट करा. हे पॉइंट तुम्हाला बुक मध्ये नाहीत. थेरॉटिकल क्वेश्चन जर आला, मी तुम्हाला काय म्हणतो, नेहमी लक्ष कशावर द्या, कन्सेप्टवर द्या. तुमचे जर त्या पॉइंटचे, त्या चॅप्टरचे कन्सेप्ट जर क्लिअर झाले, कसाही प्रश्न येऊ द्या, मग तो थेरॉटिकल येऊ द्या किंवा कॅल्क्युलेटेड येऊ द्या, कोणताही प्रश्न येऊ द्या है ना, असे वाक्य जर विचारलं त्यानं, खालील पैकी सत्य विधान ओळखा, तर मग ते आपल्याला याच्याकडे बघूनच कळालं पाहिजे, किंवा की बाबा हे काय आहे ह्याचं म्हणणं वाचून सुद्धा कळालं पाहिजे. कॅल्क्युलेशन करत बसायची गरज पडणार. डन. ओके चलो. आता दुसरा पॉइंट बघा काय बाळांनो, झालं का हे, यस. पहा आता दुसरा पॉइंट असा आहे की कोणत्याही दोन नैसर्गिक संख्यांचा गुणाकार, कोणत्याही दोन नैसर्गिक, बघा बाळा ना, कोणत्याही दोन नैसर्गिक संख्यांचा गुणाकार हा नेहमी नैसर्गिक संख्याच असतो. हा नेहमी नैसर्गिक संख्याच असतो. नेहमी नैसर्गिक संख्याच असतो. गुणाकार हा नेहमी नैसर्गिक संख्याच असतो. यस. मल्टिप्लिकेशन म्हणा किंवा प्रोडक्ट म्हणा, प्रोडक्ट ऑफ एनी टू नॅचरल नंबर इज ऑलवेज अ नॅचरल नंबर. पहा, प्रोडक्ट ऑफ एनी टू नॅचरल नंबर is always natural number. म्हणजे काय बाळांनो, कुठल्याही दोन नैसर्गिक संख्या घ्या,
त्यांचा गुणाकार घ्या, प्रोडक्ट घ्या, त्यांचा गुणाकार घ्या आणि तो गुणाकार काय येणार आहे, नॅचरल नंबरच येणार आहे. बरोबर आहे की नाही? यस. मग आपल्याला एक एक्झाम्पल याच्यात ऍड करावं लागेल ना खाली. कुठलं पहा, समजा 4 काय आहे, नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या. बर, 8 काय आहे, नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या. बरोबर आहे ना, नैसर्गिक संख्या. यांचं जर मी प्रोडक्ट घेतलं तर ते 32 येतं बाळांनो. 32 काय आहे, नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या. आणि ऑलवेज असतं, म्हणजे कोणतेही दोन घ्या नंबर, त्यांचं प्रोडक्ट घ्या, ते प्रोडक्ट तुमचं काय येणार आहे. परत स्टॉप झाला का बघा. चला चला, एकच मिनिट, व्हिडिओ स्टॉप झाला का? चला नोट करा तोपर्यंत तुम्ही सर्वांनी. नेट इश्यू येतो काहीतरी आज. चला ओके. स्टार्ट झाला. चला नोट करा फास्ट. हा दुसरा पॉइंट बाळांनो नोट करायचा. डन बोला खाली झाला असेल तर. महत्वाचा पॉइंट आहे हा पण. बघा एवढं डिटेल आपण स्टडी करायचा कुठलाही पॉइंट काही असो, मग त्या मूळ संख्या असो, जोडमूळ संख्या असो, सहमूळ संख्या असो, कोणते असो, या लेवलला आपण त्याला काय करायचं, स्टडी करायचं बाळांनो. मग जर आपण असा स्टडी करत असेल ना, तर तुम्ही नवोदय द्या, 7वी स्कॉलरशिप द्या, NMMS द्या, पुढे भविष्यात पोलीस भरती द्या, कोणतीही परीक्षा द्या, एक्स्ट्रा काहीच शिकण्याचं गरज नाही. हाच तुमचा टोटल सिलेबस असतो. म्हणून म्हटलं तुम्हाला जेव्हा शिकतो तेव्हा भारी शिकायचं है ना. आता मला सांगा, हे जे पॉइंट आहेत मी तुम्हाला आज लिहून दिलेत, एवढे पॉइंट आपल्याला कुठल्या बुकमध्ये नाही आहेत है ना. कुठल्याच बुकमध्ये हे पॉइंट नाही आहेत. त्यांनी काय फक्त एक सेंटेन्स देतात. बुक काढणारे कोण आहेत, स्कॉलरशिपचे शिक्षकच आहेत है की नाही. मग त्यांनी जे शिकवतात, जे क्लासमध्ये शिकवतात तेवढेच त्या बुकमध्ये देतील ना. बरोबर आहे. यस. पण आता आपण पुढच्या वर्षीसाठी आपल्याला आपलं बुक येईल आता पुढच्या वर्षी, तर त्याच्यामध्ये तुम्हाला या लेवलचा असेल नॉलेज, काय या लेवलचा असेल. मी माझं कुठलंही बुक असेल ना, मग ते नीट JEEचं असेल किंवा तुमचं स्कॉलरशिपचं असेल, कोणतंही असेल बुक, त्याच्यामध्ये याच लेवलचं नॉलेज असणार आहे तिथं. ठीक आहे, असं डिटेल. चला कंप्लीट झालं. आता तिसरा पॉइंट बघा काय आहे, महत्वाचा आहे तिसरा पॉइंट. सगळा खेळ तिसऱ्या पॉइंटचा आहे. पहा आता, कोणत्याही दोन नैसर्गिक संख्यांची वजाबाकी, कोणत्याही दोन नैसर्गिक संख्यांची वजाबाकी, नैसर्गिक संख्यांची वजाबाकी, कोणत्याही दोन नैसर्गिक संख्यांची वजाबाकी नेहमी, बघा काय म्हणतो आता, नैसर्गिक, नेहमी नैसर्गिक संख्या असेलच असे सांगता येत नाही. नेहमी नैसर्गिक संख्या असेलच असे सांगता येत नाही. नेहमी असेलच असं सांगता येत नाही. मे बी, इट इज नॉट ऑलवेज, बट मे बी नॅचरल नंबर. ओके. मग आता पहा काय म्हणू शकतो इथं लिहा, सबट्रॅक्शन ऑफ एनी, सबट्रॅक्शन ऑफ एनी टू नॅचरल नंबर, एनी टू नॅचरल नंबर, सबट्रॅक्शन ऑफ एनी टू नॅचरल नंबर मे बी नॅचरल नंबर. आता मे बीचा अर्थ तुम्हाला कळतो काय, असू पण शकतं, असू पण शकत नाही. बरोबर आहे ना. नंबर मे बी नॅचरल नंबर. मे बी नॅचरल नंबर म्हणजे कधी असू शकतं, कधी नसू पण शकतं. यस, राईट. मग आता पहा, मी एक्झाम्पल घेतो. एक्झाम्पल महत्वाचा असणार आहे याच्यामध्ये.
कारण सेंटेन्स कळण्यासाठी तुम्हाला एक्झाम्पल गरजेचं आहे. बघा 7 आणि 7 काय आहे? नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या. ठीक आहे. 2 काय आहे? नैसर्गिक संख्या. यांचा जर आपण वजाबाकी केली तर 5 होतं. 5 काय आहे? नैसर्गिक संख्या. एनी प्रॉब्लेम? नो प्रॉब्लेम. राईट. ओके. काय? नैसर्गिक संख्या. पण हेच जर मी उदाहरण असं घेतलं, पहा 6 घ्या समजा. 6 काय आहे? नैसर्गिक संख्या. 10 काय आहे? नैसर्गिक संख्या. बरोबर आहे. यांचं जर मी सबट्रॅक्शन केलं तर आन्सर आलं -4. मग -4 ही नैसर्गिक संख्या आहे का? नाही. नैसर्गिक संख्या नाही. बघा, नैसर्गिक संख्या नाही. चला हे असं बघा, या पद्धतीचं नैसर्गिक संख्या नाही. कळालं? म्हणून तुम्हाला तिथं काय आहे महत्वाचा तिसरा पॉइंट, त्यांचा जो सबट्रॅक्शन आहे ते मे बी नॅचरल नंबर असू शकतं किंवा असू पण शकत नाही. त्याच्यामुळे तिसरा पॉइंट नोट करताना व्यवस्थित, इम्पॉर्टंट पॉइंट आहे. तिसरा पॉइंट फार इम्पॉर्टंट आहे. देन व्हाट इज 4? आयत महाराज तुमका का लग रहा 4th पॉइंट का होगा? फिर हम डिवीजन वा तो नहीं बोले, तो फिर 4th नंबर वाला पॉइंट का होगा? अरे रुको तो, रुको 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 रुको, बताएंगे अब क्या होगा. नॅचरल और इव्हन और कंपोजिट और निगेटिव्ह और पॉझिटिव्ह. नाही, इथे आपल्याला बाळा काय करायचं माहितीये? आपल्याला इथे फक्त एकच म्हणायचं, तो नॅचरल नंबर आहे किंवा नाही. संपलं. निगेटिव्ह आला किंवा 0 आला तर नाही, पॉझिटिव्ह आला तर आहे, बस संपलं. चला आता हे डन झालं का? कंप्लीट बोलत चला. डन. मे बी नॅचरल नंबर. ओके. आता बघा पुढचा पॉइंट काय आहे. एकदम मस्त मस्त पॉइंट आहे. काय पॉइंट आहे लक्षात घ्या. आता चला पुढचा पॉइंट असा आहे बाळांनो 4 नंबरचा. मला अगोदर उदाहरण घ्यावं लागेल आणि मग तुम्हाला तो पॉइंट लिहून द्यावा लागेल. पहा चौथा पॉइंट. तुम्ही लिहू नका, थांबा. सांगा मला आता एनी 2 ऍडजस्टंट नॅचरल नंबर सांगा. 2 क्रमवार नैसर्गिक संख्या सांगा. 3, 4. बरोबर आहे ना? 3, 4. 2 नॅचरल नंबर घेतले. ऍडजस्टंट म्हणजे काय? लगतचे, बाजूचे, कोणतेही घ्या. 3, 4च नाही, 5, 6 घ्या, 7, 8 घ्या, 9, 10 घ्या, एनीथिंग. ओई आयत महाराज तुम का बोल रहे? 4 इज अ नॅचरल आर यस ऑर नो असं म्हणतोय ना. ऑल पॉझिटिव्ह इंटिजर्स आर नॅचरल नंबर. काय म्हटलं मी? ऑल पॉझिटिव्ह इंटिजर्स. वा नाही लिहून दिलं ना मी, असं का करला तू? होई. ऑल पॉझिटिव्ह इंटिजर्स आर नॅचरल नंबर म्हणजे काय? सर्व धनसंख्या काय आहेत? नॅचरल नंबर आहेत. मग 1 पासून सुरू होतंय. 1 2 3 4 5 6 7 8 आहे अप टू इन्फानाइट. निगेटिव्ह येतं का? नाही. ऋण येतं का? नाही. म्हणजे काय? 0 निगेटिव्ह नंबर्स येत नाहीत, ऋण संख्या येत नाहीत. आलं लक्षात? मग इथं काय म्हणायचं? ऑल पॉझिटिव्ह इंटिजर्स आर नॅचरल नंबर. 4 काय? पॉझिटिव्ह इंटिजर आहे, त्याला नॅचरल नंबर म्हणायचं. पण ते जर -4 असेल तर इट इज नॉट अ नॅचरल नंबर. यस. ओके. चला म्हणून तुम्हाला काय म्हटलं की स्टार्टिंग पासून जो पॉइंट असतो ना तो फार महत्वाचा असतो. लक्षात घ्या. आता पहा 2 ऍडजस्टंट नंबर घेतले मी. आता या 4 चा स्क्वेअर करा 16, 3 चा स्क्वेअर करा 9. आले? या दोघांमधला फरक डिफरन्स घ्या. काय घ्या? डिफरन्स. तो काय असेल? 7 असेल. आणि यांची जर आपण सम घेतली, बेरीज केली तर बेरीज पण काय असेल? 7 असेल.
म्हणजे काय रे बाळांनो, याचं म्हणणं काय? याचं म्हणणं असं आहे की दोन तुमच्या लगतच्या ऍडजस्टंट काय घ्या, नैसर्गिक संख्या घ्या, त्यांचा वर्ग करा आणि त्या वर्गातला फरक हा त्यांच्या बेरजे इतका असतो. काय? त्यांच्या वर्गातला फरक हा त्यांच्या बेरजे इतका असतो. म्हणजे काय? कोणत्याही दोन क्रमावर नैसर्गिक संख्या घ्या, त्यांचा वर्ग करा आणि वर्गातला फरक घ्या, त्यांच्या बेरजे इतका असतो. ओके, यस. पहा आता, आता समजा मी तुम्हाला म्हटलं काय की बाबा 50, बर 51 घ्या पहिले. काय? 51 आणि 50 दोन क्रमावर आहेत. आता याचा काहीतरी स्क्वेअर असेल, याचा काहीतरी स्क्वेअर असेल, बरोबर आहे. यांच्या स्क्वेअर मधला डिफरन्स जर काढतो म्हणलं तर किती असणार आहे? जेवढी यांची बेरीज असणार आहे, जेवढा यांचं सम असणार आहे, तेवढाच काय असणार आहे? स्क्वेअर मधला डिफरन्स असणार आहे. ओके, आणि तो पण 101 असणार आहे. आलं लक्षात? मग हा पॉइंट आहे तो लास्ट वाला. तर पॉइंट लिहिताना कसं लिहायचे बाळांनो पहा. आता हे पॉइंट लिहिताना असं लिहा, कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक हा त्यांच्या बेरजे इतका असतो. राईट. ओके, मी खाली एक्झाम्पल लिहितो, याला अगोदर इंग्लिश मध्ये लिहूत ना. पहा आता काय म्हटलंय, दोन क्रमावर नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक हा त्यांच्या बेरजे इतका असतो. बरोबर आहे. मग पहा आता डिफरन्स ऑफ स्क्वेअर ऑफ एनी टू ऍडजस्टंट नॅचरल नंबर इज इक्वल टू द सम ऑफ दिस टू नॅचरल नंबर असं लिहा त्याला. डिफरन्स ऑफ स्क्वेअर किंवा डिफरन्स बिटवीन स्क्वेअर म्हणू शकतो. ओके, डिफरन्स बिटवीन स्क्वेअर ऑफ एनी, हे ऑफ आहे, एनी टू नॅचरल नंबर is always equal to sum of these number. Okay, is always equal to sum of these number. एक साधं एक्झाम्पल पहा अजून. समजा तुम्हाला काय म्हटलं मी, 20 आणि 21 आहे, बरोबर आहे. 21 स्क्वेअर आणि 20 स्क्वेअर या दोन्ही क्रमवार नॅचरल नंबर आहेत, दोन्ही नैसर्गिक संख्या आहेत. क्रमवार नैसर्गिक संख्या ऍडजस्टंट नॅचरल नंबर आहेत, बरोबर आहे. यांच्या स्क्वेअर मधला डिफरन्स काय असेल? तर बाळांनो, यांच्या बेरजे इतका 21 आणि 20 ची बेरीज काय असते? 41. मग काय आला ते आन्सर? 41. किती घ्या? काहीही घ्या. ठीक आहे. पहा, समजा तुम्ही म्हटले नाही 15 आणि 14 किंवा 16चा स्क्वेअर मायनस 15चा स्क्वेअर, बरोबर आहे. याच्यातला फरक काय? 16चा स्क्वेअर करा, 15चा स्क्वेअर करा आणि त्याच्यातला फरक घ्या. तो फरक तुमचा काय असणार आहे? 31 असणार आहे. बरोबर आहे का? यस. समजा तुम्ही म्हटले 14चा स्क्वेअर मायनस 13चा स्क्वेअर, तर काय असणार आहे? या दोघांच्या स्क्वेअर मधला डिफरन्स यांच्या बेरजे इतका, म्हणजे 27 हे असं. ओके, पॉइंट हा महत्वाचा आहे, पण थोडासा जास्त डीप झाला तो पॉइंट. यस. ओके, पण याच्यानंतर काहीच शिल्लक राहणार नाही, म्हणून तो पॉइंट आपण काय केला? त्याच्यामध्ये ऍड केला. ठीक आहे, चला एवढं लिहा. झाला, आता कंप्लीट झालं. एक एक्झाम्पल लिहू शकता खाली तुम्ही. इथं खाली लिहिताना एक एक्झाम्पल लिहा. मी तुम्हाला इथे एक्झाम्पल सांगतो, पहा. पहिलं एक्झाम्पल. समजा 4 आहे आणि 3 आहे. याचा स्क्वेअर 16, याचा स्क्वेअर 9, याच्यातला डिफरन्स आला, तो डिफरन्स येतो 7 आणि यांची सम पण काय येते? 7. राईट. मग आता दुसरं एक्झाम्पल लिहिताना डायरेक्ट असं लिहितो
21 याचा स्क्वेअर मायनस 20 याचा स्क्वेअर इक्वल टू काय हो, तर 41. डायरेक्ट त्यांच्या बेरजे इतका, म्हणजे तुम्हाला कळण्यासाठी डायरेक्ट. चला हा पॉईंट ऍड करा बरं, फास्ट ऍड करा. टाइम पण झालाय आपला. किती मिनिटं बाकी येतं, चला लास्ट 3-4 मिनिटं बाकी येतं. आता आपल्याला याच्यानंतर काय बघायचं, पूर्ण संख्या होल नंबर. पूर्ण संख्या होल नंबर. चला क्लिअर झालं का बघा. चला हेडिंग तरी लिहून ठेवा पुढची. डन बोला आयत शौर्या. चलो बेटा डन बोलो. अच्छा सर यू हॅव गिवन इट इन द फर्स्ट. यस ओके यस यस. चला लिहिले अगोदरच लिहून दिलं ना मी. ठीक आहे चालेल. बर झालं का मग सगळ्यांचं लिहिणं. आता आपल्याला नेक्स्ट हेडिंग आता लिहायचे पूर्ण संख्या. काय लिहायचे, पूर्ण संख्या. हे बघा जे पालक आपलं लेक्चर बघत असतील त्यांनाही एका गोष्टीची थोडीशी जाणीव करून देतो की परीक्षा नवोदय असो, परीक्षा NMMS असो, परीक्षा स्कॉलरशिप असो, कोणतीही असो, ही स्पर्धा परीक्षा आता आम्हाला MPSC ला शिकवण्याचा पण अनुभव आहे. त्याच्यामुळं स्पर्धा परीक्षा कोणती असो, बघा जे मी स्पर्धा परीक्षेत MPSCच्या पोरांना असेल किंवा त्याच्या पोलीस भरतीच्या पोरांना असेल किंवा तलाठी भरतीच्या पोरांना असेल, म्हणजे क्लास 1 क्लास 2 क्लास 3 कोणत्याही पदासाठी शिकवत असेल, तर नैसर्गिक संख्या जेवढा आपल्या सिलेबसमध्ये पॉईंट दिलाय ना, मी त्याचे सगळे थेरी पॉईंट घेतले. राईट. आता बुकमध्ये याच्यातले काही पॉईंट नव्हते, कोणत्याही बुकमध्ये नाहीत, पण तो कन्सेप्ट आहे, मग तो क्लिअर करणं गरजेचं आहे. म्हणजे यानंतर आपल्या पाल्याला कधीही अडचण येणार नाही, कधीच येणार नाही अडचण. मग त्यानं 12वी झाल्या झाल्या त्याला जर म्हटलं हा पोलीस भरतीचा पेपर घे आणि सॉल्व कर, त्यानं बघा टोटल तुमचे मॅथचे क्वेश्चन सॉल्व करणार, टोटल 100%. यस आलं लक्षात. त्याच्यामुळं क्लास जॉईन करताना असे शिक्षक असले पाहिजे किंवा ते शिक्षक तुम्हाला सर्व गोष्टींसाठी मदत करतील. मग ते स्पर्धा परीक्षा असतील भविष्यात किंवा त्या लेवलचं नॉलेज देणारे असायला पाहिजे. ओके यस चलो डन. थांबूत मग इथे. ओके सर्व मित्रांना सांगा बाळांनो, तुमच्या वर्गातल्या तुमच्या ओळखीच्या सर्व मित्रांना सांगा. त्याचबरोबर त्यांना ऍप डाउनलोड करण्यासाठी लिंक पाठवा, ती ऍप डाउनलोड करा म्हणा. याच्यामध्ये डेमो क्लास आहे, ते डेमो क्लास बघू शकता तुम्ही. 10-15 डेमो क्लास आहेत, मॅथचे 10-15 डेमो क्लास आहेत, इंग्लिश आणि मराठीचे. त्याच्यामुळं तुम्ही हे डेमो लेक्चर बघू शकता आणि त्याच्यानंतरच मग तुम्ही क्लास जॉईन करा. यस ओके यस. चला मग थांबूत बाळांनो इथे. ओके डन. उद्याच्याला हेडिंग लिहूत. हेडिंग कोणती लिहायची होती, होल नंबर्स, पूर्ण संख्या. ओके चला नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊ. ओके चलो बाय. उद्याच्याला आपण दर शनिवारी एक महत्वाची सूचना, दर शनिवारी आपल्याला एक डायग्राम वाला चॅप्टर घ्यायचा. मग तो वॉटर इमेज असेल, मिरर इमेज असेल, कुठलाही असेल, पण काय घ्यायचा आहे, डायग्राम वाला चॅप्टर असेल प्रत्येक शनिवारी. ईच सॅटरडे कवर अ डायग्राम चॅप्टर. ओके चलो फिर डन. यस ओके डन. चलो बाय. थँक यू.